अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडणार. तू म्हणून कसा सापडणार? अरे घेतली रे FIR, घेतली FIR. मग कोण घेतली? महाराष्ट्र पोलीस सरकारनं? नाही रे, त्यांचं दुर्दैवी आहे, ते घेऊ शकत नाही. कर्नाटक सरकारने घेतलंय FIR. आता अजितदादाची पडताळणी चालू आहे आणि अजितदादाचा घात करणारा सापडणार. पण तुम्हाला माहित आहे अगोदर कुठून चौकशी करणं चालू केली? तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अजितदादाचा 2 दिवसात घात करणारा सापडणार. आता तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा कळणार तुम्हाला की अजितदादाचा घात करणारा कोण आहे आणि कुठून चौकशी करणं चालू केली कर्नाटक पोलिसांनी. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा कळणार तुम्हाला. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ हा पूर्ण बघा, स्किप करू नका, अन्यथा तुम्हाला कळणार नाही की अजितदादाचा घात करणारा कोण आहे आणि पोलीस लोकांनी कर्नाटक मधल्या कुठून चौकशी चालू केली. अजितदादाचा घात 28 जानेवारी 2026. 28 जानेवारीला त्यांचा घात झाला. तर बारामती मधून पोलीस लोक चौकशी करत आहे आणि जिथं घात झाला अजितदादाचा तिथं पडताळणी करत आहे. विचार करा तुम्ही. कर्नाटक पोलिसांना माझं धन्यवाद की तुम्ही ही FIR घेतली. नाहीतर महाराष्ट्रातल्या सरकार मधले जे पोलीस लोक होते FIR घेत नव्हते, कारण ते बंधनात होते त्या कारणामुळं. पण महाराष्ट्रातल्या पोलिसांना कमी समजू नका, समजलं काय? पण माझं एकच म्हणणं आहे, कर्नाटक पोलिसांनी बारामती पासून चौकशी करणं चालू केली आहे आणि चौकशी ही कालपासून चालू झालेली आहे आणि लवकरात लवकर आपल्याला अजितदादाचा घात करणारा सापडणार. पण चौकशी कुठून चालू केली? तर बारामतीच्या ज्या ठिकाणी ब्लाड विमान झालं तिथून चालू केलेली आहे. तिथं तपास करत आहे की अजितदादाचा जो 6वा व्यक्ती कोण आहे त्याची तपास चालू आहे. आणि अजितदादाचं प्लेन क्रॅश कसं झालं, काय झालं, सगळ्या गोष्टी आपल्याला आता माहीत पडणार. कारण ज्या विमानात 6 जण बसले होती, 5च जणांचा मृत्यू सापडलं. 6वा व्यक्ती कोण आहे हे पण माहीत पडणार आता आपल्याला. आणि विमानातून उडी मारणारा कोण आहे तोही माहीत पडणार आहे. विमान चालक जिवंत आहे की कोण जिवंत आहे? त्या विमानामध्ये 6 जण बसले होते, 5च जणांचं प्रेत सापडलं. 6वा व्यक्ती कोण आहे हे आता कर्नाटक पोलीस आपल्याला माहीत करून देणार. विचार करा तुम्ही या गोष्टीचा की कर्नाटक पोलिसांचा हात किती लंबी असेल. कर्नाटक पोलीस हे बारामती पासून तपास करणं चालू केले आहे त्यांनी. आणि हे तपास लवकरात लवकर खतम होणार. आणि अजितदादाचा घातवंत कोण आहे, घात करणारा कोण आहे, त्यांचा अपघात झाला की काय झाला, हे जनतेपर्यंत जे गूढ रहस्य लपलेलं होतं ते जनतेपर्यंत येणार आता. कारण लवकरात लवकर अजितदादांचा घात करणारा सापडणार. कारण कर्नाटक पोलिसांनी असा एक प्लॅन बनवलेला आहे की ते अजितदादाचा घात करणारा लवकरात लवकर सापडणार. कितीही मोठा मंत्री असो, संत्री असो, कोणी पण असो, आता अजितदादाचा घात करणारा हा नक्कीच सापडणार. अजित पवार हे नामवंत व्यक्ती होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री असताना त्यांचा FIR घेतली जात नसेल तर कर्नाटक सरकारने ते FIR दाखल केली. त्यांचे मी लयच आभार मानतो की त्यांनी FIR दाखल केली. आता अजितदादाचा घात करणारा सापडणार. जो अजित पवार लोकांचं भलं करत होता, लोकांसाठी लढत होता, 20 ते 22 वर्ष तो माणूस महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदावर होता. तर विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. त्याची FIR घेतली नाही तर महाराष्ट्रातल्या सरकारने घेतली नाही तर कर्नाटक सरकारने घेतली. पण VSR कंपनीच्या मालकाची पण तपासणी होणार. सगळ्याच गोष्टीची तपासणी होणार की अजितदादाचा घात कसा झाला, काय झाला, अजितदादा कोणासंग होते, काय होते, सगळे जे CCTV मिळाले नाही ते CCTV पण छान मारणार की खरंच कुठं अजितदादासाठी व्हिडिओ निघाला का, कोणी शूट केला का. सगळ्याच गोष्टी ठिकाणी जे ब्लॅक बॉक्स हा खतम झाला म्हणे, फुटला म्हणे, जळला म्हणे, त्या ब्लॅक बॉक्सला पण आता ही जी पोलीस लोक आहे हे चेक करणार की ब्लॅक बॉक्स जळला की जळवला का जळलाच नाही. सगळ्याच गोष्टी माहीत होणार आता आपल्याला. आता महाराष्ट्रातल्या सरकारला घाम फुटणार आणि घाम असा फुटणार
की सांगू शकत नाही तुम्हाला. घाम असा फुटणार की सांगू शकत नाही तुम्हाला. कुठून कुठून घाम फुटणार आता आणि कुठून कुठून नाही. समजलं का? कुठून कुठून घाम फुटणार, कुठून कुठून नाही. कारण अजितदादाचा घात करणारा लवकरात लवकर सापडणार आहे आणि जनतेच्या सेवेत ठरणार आहे. आणि मला सांगा, खरंच का कर्नाटक पोलीस अजितदादाचा घात करणारा शोधणार का? नक्की कमेंट करून सांगा. आणि अजितदादाचा FIR का घेतली नाही महाराष्ट्रातल्या पोलिसांनी हे पण नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय